टू माय चॅनल. स्वस्त साडींच्या ह्या सिरीजमध्ये नवीन जागेवर लँड झालेली आहे, ज्या ठिकाणी 500च्या अंडर नाही करून तुम्हाला 500+ व्हेरायटीज मिळतील. येस, 500च्या आतमध्ये 45 रुपयापासून सुरू आहे. 45 रुपयापासून तर भरपूर कलेक्शन. साडी, कुर्ती, लेहंगा, गाऊन, सिल्क साडी, प्रिंटेड साडी, घरी वापरण्याचा, घरून विकण्याचा कपडा किंवा मस्त अस्सल पैठणी पाहिजे, दरेक ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. काठपदरच्या साड्या असो, कॅटलॉगवाल्या साड्या असो, रोज वापरण्याच्या साड्या असो, डझंट मॅटर, बट येस साड्या मिळतील हे कन्फर्म आहे. तर जागा कशी आहे, डिझाईन्स कसे आहेत, प्राइजेस काय असणार आहेत, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल पुढे. पण त्याआधी एक प्रश्नाचं उत्तर द्या. काय व्हिडिओ कुठून पाहताय, तुमच्या सिटीचं नाव आणि तुम्हाला डेडिकेटेड कोणत्या टाईपच्या साड्यांची डिमांड आहे ते, तर मी त्याचा व्हिडिओ बनवेल खास तुमच्यासाठी. ओके, आणि तुमच्या नावासोबत सांगा मला. चला सॅम्पल सुरू करूया. हॅलो कनक, हाय, हाऊ आर यू? एकदम बढिया. तुम्ही कशा आहात? मी छान आहे. माझी डिमांड आहे, मला तद्दन बजेट मध्ये साड्या हव्या आहेत. 500 रुपयाच्या आतात मध्ये कलेक्शन हवं आहे. भेटून जाईल. सगळ्या प्रकारची वस्तू तर इथे आपल्याकडे भेटणारच आहे. आणि सर्वप्रथम तुझा आणि तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत, मनापासून अजमेरा फॅशन मध्ये स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. तर जसं की सगळ्यांना जे आपल्या अजमेराशी जे जुळलेले आहेत त्यांना माहित असतील, आपली स्टार्टिंग रेट काय आहे? स्टार्टिंग रेट तर आपण सांगायला गेलं तर 500 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन सुरुवात होते आज. पण ओव्हरऑल तुमच्या शॉप मध्ये ओव्हरऑल जे आहे ते 45 फक्त 45 रुपये. हो, 45 रुपयाची क्वाइट ग्रेट. पण तो कपडा साडी आहे, काय आहे? साडी आहे. ग्रेट. आज सुरुवात करूया. मला मस्त थोडा नक्कीच दाखवेन. तर सर्वप्रथम कसं आहे, आपल्याकडे तर इथे प्रिंटेड साड्यांपासून ते ट्रेडिशनल साड्यांपर्यंत सगळ्या कलेक्शन ते भेटून जातात. पण आज आपण काय करणार की आपल्या बजेटमध्ये बसणारी डेडिकेटेड साड्या. एक्झॅक्टली. तर तुम्ही पाहू शकता ही जी व्हरायटी मी आपल्या समोर दाखवणार आहे, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ट्रेडिशनल मध्ये जास्त युज केलं जातं आणि ती देखील आपल्या बजेटमध्ये बसणारी साडी आहे. तुम्ही पाहू शकता. कनक, एक गोष्ट सांग मला, यामध्ये मार्जिन तरी किती असते लाईक रिटेलरला? ओके, मी एक सांगते तुम्हाला. जर तुम्ही घरी बसून बिझनेस करताय, घरी बसून बिझनेस करण्यासाठी मिनिमम 20 to 30% तुम्ही मार्जिन लावू शकता. पर्सेंट? हो. आणि दुकानवाले तर सांगूच शकत नाही आपण, कारण की त्यांच्या जे कस्टमर्स येतात तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही लावू शकता. मिनिमम कसं असतं माहिती का, या साडीला तुम्ही डबल सुद्धा लावू शकता आणि 50% मार्जिन सुद्धा लावू शकता. म्हणजे ग्राहक तसा कुंकू. एक्झॅक्टली. तसं जर म्हणायला गेलं तर ना, सोसायटी वाईज ही आपण कलेक्शनची त्याची डिमांड तशीच ठेवतो आणि तसंच त्याची प्राइजेस सुद्धा असते. आता समजून घे, तू ही साडी घरी बसून विकतेस आणि घरी बसून कसं काय आपण जास्त मार्जिन लावू शकत नाही. जशी ही साडी आहे, ओके, मला रुपयांमध्ये सांग, याच्या मागे मला किती रुपये टाकता येतील? म्हणजे एक मिनिट मी तुला सांगते. फॉर एक्झाम्पल, आता ही साडी मी तुम्हाला 300 रुपयाला सेल आउट करते. आपल्या जो अजमेरा फॅशनचा रेट आहे मी तुम्हाला ते सांगते. 300 रुपयाला मी साडी तुम्हाला सेल आउट करते. घरी बसून तुम्ही करताय, तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये पहिला वावरता त्याच्यावरती पण डिपेंड करताय. जर तुम्ही नॉर्मल सोसायटीमध्ये आहे तर मिनिमम 300 रुपयामध्ये तुम्ही एक 50 रुपये, 100 रुपये किंवा जास्तीत जास्त 150-200 रुपये, जास्तीत जास्त 150-200 लावू शकता. 200-500 रुपयाला तुम्ही ही विका आणि कस्टमर घरून भाव तोडतच, मोलभाव करतात. 500 सांगा, 450 ला देऊन द्या, तरी साडी मागे 150 रुपये मिळाले मिनिमम. जर तुम्ही स्टार्टिंग करत असाल ना, तर जास्तीत जास्त लाभच्या मागे नका जाऊ, फायद्याच्या मागे. जर स्टार्टिंग म्हणजे कस्टमर जुळवायचं आहे तुम्हाला, तोडायचं नाहीये, तर सर्वप्रथम करायचं काय तुम्हाला की नवीन स्टार्टअप करताय तुम्ही, तर मिनिमम मार्जिन तुम्ही कमी लावा आणि थोडंफार स्टार्टिंगला तुम्ही तुमचा प्रॉफिट जे ते कमी कमवायचा प्रयत्न करा, तेव्हा कस्टमर तुमच्याशी जुळतो. म्हणजे सुरुवातीला कस्टमर बांधा. एकदाचा कस्टमर बांधला, कस्टमरला तुमची माहिती पडली की यस तुमच्याजवळ साड्या मिळतात आणि स्वस्त मिळतात, मग तुम्ही कमवायला सुरू करा. म्हणजे असल आता खर्च करा, सुरुवातीला खर्च निघेल तर चालेल, बट तुमची फ्री पब्लिसिटी होईल. बरोबर, माउथ पब्लिसिटी, राईट. आणि जसे की ही कोणती साडी आहे? ही ऍक्च्युअली कसं आहे आपल्याकडे, ही अशामध्ये कसं आपल्याला सिल्क मध्ये पण येतात, कॉटन सिल्क मध्ये पण येतात, जॅकवर्ड मध्ये पण येतात, डिफरंट फॅब्रिक मध्ये डिफरंट डिझाईन तुम्हाला भेटून जातात. फॉर एक्झाम्पल कसं आहे की आपल्या महाराष्ट्र पैठणीमध्ये सिल्क साडीमध्ये जास्त डिमांड असते. अग्री. म्हणजे सिल्क म्हणजे पहिलं प्रेम, पहिलं प्रेम. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता डिफरंट कलर मध्ये आणि कॉपर जरीचा ह्याच्यावरती युज केलेलं आपल्याला दिसणार आहे. विविंगचं काम असणार आहे सर्वप्रथम. आणि दुसरं जे डिझाईन तुम्ही पाहू शकता, थोडासा एक फिगर कॉन्सेप्टचा डिझाईन आपल्याला ह्या साडीवरती काहीतरी नवीन आहे ना. हो, शंख असतं ना, त्याचं डिझाईन आपल्याला इथे मिळणार आहे. पॅटर्न वेगळा आहे. हो. आणि अशा प्रकारची साड्या ना जास्तीत जास्त ट्रेंडिंग मध्ये चालतात, कारण की युथ असो किंवा ओल्ड जनरेशन असो, सगळ्या प्रकारची व्हरायटी तर आपल्याकडे भेटणारच आहे. आणि कनक, एक गोष्ट सांग, हो, तू किंमत नाही सांगत आहे साडीची अजून. जे आपल्याशी रेग्युलर जुळलेले आहेत त्यांना माहीतच असेल, जे बिझनेसमॅन किंवा बिझनेस वुमन्स आहेत त्यांना माहीतच असेल की सोशल मीडियावरती रेट का नाही सांगत आहे. न्यू कमर्स आहेत, मी होलसेलर त्यांची रेट सांगत नाही, हो, तुमच्या फायद्याने. बाकी ही साडीची कनक जर याची किंमत सांगेल, कनकला जास्त फायदा होईल. टू बी ऑनेस्ट. कारण काय, तुम्ही लवकर याल, घेऊन जाल, पण तुमच्या कस्टमरला सोशल मीडिया थ्रू
अंदाजा येईल की ही कितीची असेल, तुम्ही मार्जिन किती टाका. आणि तुमच्या मार्जिनलाच प्रॉब्लेम होईल त्या अकॉर्डिंगली आम्ही काय करतो की रेट मेन्शन नाही करायचं. ओके. बाकी व्हॉट्सअपला सांगतात का? हो ऑब्विसली, कारण की जर आम्ही तुम्हाला जर व्हॉट्सअपमध्ये नाही सांगणार तर तुम्ही खरेदी कशी करणार. अगदी. तर मंडळी एक काम करा, मी यांचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर देते, अजमेरा फॅशनचे. जा, कॉल करा, यांना व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि मग आरामाने परचेस. हो. अच्छा, हे लेनन कॉटन मध्ये तुम्ही पाहू शकता. हे आपले न्यू जनरेशन पण ॲज अ फॅशन अकॉर्डिंगली आपण यूज करू शकतो किंवा ओल्ड जनरेशन सुद्धा यूज करू शकते. तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट. लिनन ना? हो, लेनन कॉटन ट्रेंडिंग. हो, नाईस. ह्याच्यामध्ये आपल्याकडे पॉलिस्टर आहे. ऍक्च्युली प्युअर आहे, तुम्ही पाहू शकता. ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवून देते. 500च्या आतमध्ये प्युअर, कारण की मॅन्युफॅक्चर आहे. म्हणजे प्युअर मध्ये आणि मिक्सिंग मध्ये ना डिफरन्स असतं, आणि ते डिफरन्स तुम्हाला आम्ही कसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर नाही समजणार, पण तुम्ही इथे एकदा येऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. मग तुमच्या शॉपचं टायमिंग काय आहे? ऍक्च्युली कसं आहे, सकाळी आपला 9 पासून, म्हणजे समजून घ्या की 8:30 पासून चालू होणार, आणि म्हणजे 7 वाजेपासून. ओके, 7 वाजेपासून. हा, सकाळी 7. कसं इथे येणारे जे कस्टमर्स असणार खूप लांबून येतात, आणि त्यांच्यासाठी कसं लवकरात लवकर आलं, परचेस केलं आणि लवकरात लवकर घरी जायचं म्हणून सगळ्याला असं असतं. तर 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या इथे चालू राहतं. कधी कधी सीझन वाईज तर 11 पर्यंत सुद्धा चालू राहतो आपल्या इथे. ओके. बट लाईक एक बॉटम टाइम घेऊ, 9 ते 8 पर्यंत बेसिक टायमिंग आहे. त्याशिवाय रविवारी चालू असतं का? हो, म्हणजे आता कसं सीझन टाइम येतं ना, तर आम्ही रविवार सुद्धा चालू ठेवतो. ओके ताई, नेक्स्ट दाखव ना मला अजून फास्ट. नेक्स्ट हे पाहू शकता. म्हणजे कसं आहे, आपल्या इथे आपल्या बजेटमध्ये भेटणारी सगळ्या वस्तू भेटून जातं, हे माझी गॅरंटी आहे. वाली सुंदर साडी पाहू शकता. हे सुद्धा खूपच ब्युटिफुल साडी आहे, आणि प्रत्येक गोष्ट मी क्लिअर करते मित्रांनो की आपल्या इथे सिंगल पीस नाही भेटत आहे. तर आपल्याला संपूर्ण इथे कलेक्शन जो आहे ना, तो सेट टू सेटच घ्यावा लागेल. व्हिडिओ एंडिंग पर्यंत पहा. व्हिडिओ एंडिंगला मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की सेट कसे राहणार आहेत, आणि पैठणी पण आहे का? हो, काठापदराचं आहे, काठपदर आहे, 9वारी साडी आहे, 10वारी साडी आहे, काठपदर, पैठणी, सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्या इथे भेटून जातात. आज म्हणजे कोणतीही साडी 500 रुपयापेक्षा जास्त नाही मंडळी. येस, लक्ष ठेवा, एकही साडी आजच्या व्हिडिओमध्ये 500 रुपयापेक्षा जास्त नाही. म्हणून तुम्ही जर किंमत विचाराल तर येस, 500 पेक्षा जास्त नाहीये. तुम्ही व्हॉट्सअपला जास्त माहितीसाठी यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हो, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, ते मराठी तुमच्या प्रोडक्ट काय काय आहे अजमेरा फॅशन. ओके, ते पण एक मोठी क्वेश्चन आहे. तर कसं आहे मित्रांनो, आपल्या इथे कसं आहे, साड्यांपासून ते म्हणजे डिफरंट साड्यांपासून ते आपल्याकडे कुर्तीज असो, ड्रेस मटेरियल असो, किड्स वेअरची कलेक्शन असो, रेडीमेड ब्लाउजेस, पेटीकोट, अहो एक गार्मेंट वस्तू, ज्यांना बिझनेस सुरुवात करायला कुठल्या प्रकारची व्हरायटी जरूरत असते ना, ते सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच प्लेसमध्ये भेटून जातं. ओके. आणि कनक, अजून एक गोष्ट, कमीत कमी किती रुपयाचं घ्यावं लागतं तुमच्याशी? ऍक्च्युली जर तुम्ही इथे येत असाल तर नो लिमिट. ओके, इथे या, कितीही परचेसिंग करा. पण जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर आपण कुरिअरचं काम नाही करत, आपण ट्रान्सपोर्टेशन, एक ट्रस्टफुल ट्रान्सपोर्टेशनचं आपण काम करतो. कुरिअर मध्ये 19-20 होतं ट्रान्सपोर्टेशन. ऑब्व्हियसली, जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन मध्ये माल घेत असेल ना, तर मिनिमम 20 ते 30 हजार तुमचं एक बजेट असणं गरजेचं आहे. म्हणजे समजून घ्या की 50 किलो किंवा 30 किलो 40 किलोचा असं एक पार्सल बनणं जरुरी आहे. कारण आणि प्रत्येक पार्सल आपला इन्शुरन्स असतो, त्याच्यामुळे भीती घेऊ नका की भाई माझा पार्सल माझ्याकडे येणार का नाही. इन्शुरन्स वाईज असतं का? सगळ्या पार्सल मध्ये आपला इन्शुरन्स कंपल्सरी असतं. आपल्या सिटी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही अजमेरा फॅशनची. तुम्हाला मी नंतर सांगेन रेट कितीचे आहे. ऑनलाईन नाही सांगू शकणार. जर तुम्हाला हवे असेल ना, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करायचं. ओके कनक, थँक्यू व्हेरी मच एवढं छान कलेक्शन दाखवण्याबद्दल. मंडळी, हे पहा, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असतं एक अंदाजा देणं, एक आयडिया देणं. मीही हेच करते की चांगला कपडा कुठे मिळतो ते दाखवते. कसा वाटला आपला आजचा कलेक्शन मला नक्की कमेंटला कळवा. आणि हे त्या बायकांसाठी आहे ज्यांना गावातून किंवा घरून किंवा दुकानातून चांगला माल विकायचा आहे, क्वालिटीचा माल विकायचा आहे, पण माहीत नाही कुठून घ्यायचं. मग अजमेरा फॅशन जागा आहे जिथे स्वस्त आणि क्वालिटीचा डिझायनर कपडा मिळतो, जिथे मार्जिन तुम्ही चांगलं काढू शकता. ठीक आहे, म्हणून डेफिनेटली इथे येऊन व्हिजिट पाहायला पैसे लागत नाही. म्हणून यांचा नंबर दिलाय, स्क्रीनवर जाऊन कॉल करा, आणि पत्ताही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ तेही मला सांगा. ओके, चला आजचा दिवस एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओ. त्याबद्दल बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.